आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कोट्यावधीचा निधी आलेल्या पाझर तलावाच्या मोजणीस अखेर प्रारंभ, काम वेळेत व दर्जेदार व्हावे ही ग्रामस्थांची मागणी। विजय भंडारे यांचं सुतोवाच। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील पाझर तलाव 1972 सालच्या ग्राम रोजगार हमीच्या हेडखाली भयावह दुष्काळामध्ये करण्यात आले होते। या तलावासाठी 17 हेक्टर क्षेत्र संपादित झालेले आहे। मोठा कॅप्चर एरिया असून या तलावाचा अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असतो, परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यानं पाझर तलावाचा भराव आणि सांडवा गायब झाल्याचे चित्र आहे। पाझर तलावामध्ये अतिक्रमण झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शासनानं कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे। अधिकारी व ठेकेदार पळवाट काढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पाझर तलावाचे काम वेळेत आणि दर्जेदार झाले नाही तर आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा पवित्रा घेऊ असं म्हटलं आहे। नमस्कार, मी सागर जठार, एरंडोली ग्रामस्थ। आज आपण या ठिकाणी एरंडोली गावच्या या पाझर तलावाचं जे नूतनीकरणाचं काम पडलेलं आहे ते 2 वर्षापासून चालू असून, परंतु चालू केल्यानंतर एक 2-3 महिने काम केल्यानंतर ठेकेदार व जलसंधारण अधिकारी यांनी गेल्या 2025 मे मध्ये काम बंद केलं असून आज 26 मे आलाय, तरी 1 वर्षभर पूर्ण काम बंद राहिल्यामुळं या कामाला या परिसरातील किंवा या पाझर तलावावरती जे लाभधारक आहे यांची या ठिकाणी अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे। आणि त्यामुळे आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून एक श्रीगोंदा 2 नगर या ठिकाणी जलसंधारण ऑफिसला मोठ्या प्रकारची आंदोलनं केली। बच्चू भाऊंनी त्या आंदोलनामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचा सपोर्ट करून विनोद भाऊंच्या नेतृत्वाखाली, भंडारे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे आंदोलन झाली। त्यावेळेस आज हे जलसंधारण किंवा जल अंधारणवाले आहेत यांना आज थोडीशी जाग आली आणि त्यांनी या ठिकाणी आज या पाझर तलावामध्ये जे एकूण क्षेत्र आहे, एक्वायर क्षेत्र, त्याच्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे। ते अतिक्रमण काढण्यासाठी जलसंधारण विभागाने आज मोजणी मागवलेली आहे। जवळपास हे 17 हेक्टरचं क्षेत्र असून या ठिकाणी 17 प्रत्यक्षात 2 हेक्टर पण पाणी साचण्यासाठी क्षेत्र राहिलेलं नाही, अशी परिस्थिती या पाझर तलावाची असताना। आणि या पाझर तलावावरती गव्हर्नमेंटनी 5.5-6 कोटीचा निधी जवळपास मोठ्या स्वरूपात निधी टाकलेला आहे, परंतु या ठिकाणी जलसंधारण विभाग व हे ठेकेदार यांचा मनमानी कारभार करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचं नियोजन असून आजपर्यंत जे पाठीमागील वर्षी 2-3 महिने काम केलं त्यांनी, पण ते हे काम अत्यंत निकृष्ट प्रकारचं झालेलं आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी मातीचा भराव पाहिजे त्या ठिकाणी मुरुम भरून दिलेला आहे, म्हणजे काम अत्यंत संत गतीने आणि निकृष्ट प्रकारचं झालेलं आहे। त्याच्यामुळे एरंडोली ग्रामस्थ आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून एक 2-3 आंदोलन करून या प्रशासनाला जाग आणलेली आहे। आणि आज या ठिकाणी आपले जलसंधारणचे अधिकारी तसेच मोजणी अधिकारी उपस्थित राहून या ठिकाणी या तलावाची मोजणी होणार आहे। आणि मोजणी झाल्यानंतर बी हद्द निश्चित करून जर अतिक्रमण काढलं नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाला काम करून देणार नाही। आणि निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे याची ही तपासणी होऊन या कामाचा दर्जा सुधारण्यात यावा आणि काम व्यवस्थित व्हावा, तरच आम्ही पुढील कालावधीत हे काम होऊन देऊ। अन्यथा हे काम बंद पाडून आम्ही बच्चू भाऊंच्या माध्यमातून आपले जे जलसंधारणचे मंत्री महोदय आहेत राठोड साहेब, संजयजी राठोड यांच्या दालनामध्ये उपोषण। जय महाराष्ट्र, मी विजय भंडारे। आता जे एरंडोली जे पाझर तलाव जो आहे तो ऍक्च्युली पाझर तलाव नसून पूर्णपणे म्हणजे शेततलाव केलेला आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे आणि हे जे आपलं जलसंधारण नाही म्हणू शकत, मी त्याला जल अंधारण म्हणतो, त्याचे जे माणसं आहेत, माणसं म्हणजे कम्प्लीट गेंड्याची गाताडीची आहेत। त्यांना अनेक वेळा आम्ही सांगितलं हे करून द्या, मोजून द्या, ते द्या, फक्त एकामेकाला ते अडतात। आत्ता बच्चूंनी फोन लावला आणि आता बच्चू पण बोलले आणि सांगितलं होतं की व्यवस्थित करून गेला। मला वाटते 4 ते 5 महिने झालेले आम्ही आदोगतोय, म्हणजे प्रहारच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून, सरपंच वगैरे सगळ्यांना आम्हाला मदत केली किंवा करतात, पण यांचं काम करण्याची मनस्थिती नाहीये, फक्त ओढाओढीची उत्तर देतात। आमची मागणी एकच आहे, याच्यामधलं अतिक्रमण काढावं, पाझर तलाव स्वच्छ आणि याचे एकदम काम व्यवस्थित झालं पाहिजे। याच्यामध्ये काम व्यवस्थित झालं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे।
याच्यामध्ये जिथं माती भराय तिथं निमरून भरलेला आहे. काय म्हणजे काम झालं व्यवस्थित, तिथं स्थायिक लोकांचं म्हणणं आहे. तर साहेब लोक म्हणतात आम्ही केलं म्हणलं, ते गेल्या पाठीमागे काम सोडून जाऊन इथून पुढे काम व्यवस्थित आणि चांगलं अतिक्रमण काढल्याशिवाय पाझर तलावाचं मधलं बुजवायचं नाही. मधलं बुजवण्याचं नाही याचं कारण एकच आहे, हे जर मधलं ठेकेदाराने बुजवलं ते सगळे लोक पैसे काढून घेतील आणि पैसे खाऊन घेतील. हा असा तलाव राहणार आहे. अधिकारी आले म्हणजे कसं याला माझे समजा 11 वाजता यायला पाहिजे, 10:30 वाजता यायला पाहिजे. आम्ही 6 वाजता आलो, ते आता आली 11:30 12 वाजता. तर त्यांची मनस्थिती माझ्या हिशोबाने 99% काम करण्याची नाहीये. हे प्रारच्या माध्यमातून बचिवाच्या माध्यमातून हे काम करायचं, त्यांचे बळच काम करतात. ते काय बचिवांच्या सल्ल्याने आम्ही बघू, मला पुढचा जर विचार जर व्यवस्थित काम नाही केलं तर आम्ही मंत्र्याला उपोषण करणार. एरुंडेली येथील पाझर तलावाच्या कामासंदर्भात भूमी अभिलेखचे अधिकारी व जलसंधारणचे अधिकारी यांनी द टाइम्स 24 बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. वासुदेव छोटूलाल पाटील, परिरक्षक भूमापक, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा. आज रोजी एरुंडोली येथे 20 गटांची भूसंपादन मोजणीप्रमाणे हातधऱ्या मोजणीला इथं आलेलो आहे. वहिवाटीप्रमाणे मोजणी करून मूळ रेकॉर्डच्या आधारे भूसंपादित क्षेत्राची हद्दकाय होणार आहे. भूसंपादन अधिकारी क्रमांक 9. नमस्कार. आज मृद व जलसंधारण उपविभाग श्रीगोंदा यांच्या मार्फत आज इथं मौजे एरुंडोली इथं रूपांतरित तलावाचं काम चालू होतं आपलं. तर त्या अनुषंगाने ग्रामपंचायत एरुंडोली यांची मागणी अशी होती की काम चालू असताना आज जवळजवळ आपलं 50% काम झालेलं आहे, परंतु काही मे 2025 मध्ये थोडा लवकर पाऊस झाले नाही आणि काम थोडं स्थगित करण्यात आलं. तसेच ग्रामपंचायतची मागणी होती की कामाची जे सबमर्जन्सी एरियामध्ये जे अतिक्रमण झालेले ते अतिक्रमण काढून आपण उर्वरित काम करण्यात यावं. तर त्या पद्धतीने आपण भूमी अभिलेख कार्यालयाला त्याबाबत मोजणीसाठी अर्ज करून आज भूमी अभिलेख कार्यालयाचे पाटील साहेब आलेले आहेत. ते आज आपल्याला मोजणी करून देतील आणि मोजणी झाल्यानंतर हद्द फिक्स झाल्यानंतर आपण उर्वरित काम करून घेऊ. तर ह्याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाने समस्त शेतकरी वगैरे त्यांना सरपंच वगैरे त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या मार्फत नोटीस दिलेले आहे. साधारणतः आता या आपल्या मौजे एरुंडोलीमध्ये जवळजवळ 17 हेक्टर क्षेत्र संपादित झालेले आहे तलावाचं. आता मोजणी झाल्यानंतर आता आपण फिक्स करून जे आपल्याला अतिक्रमण झाले त्याचं खोलीकरण काढायचं आहे. आपल्याला जे अतिक्रमण झाले जेणेकरून खोलीकरण निघाल्यानंतर काय होईल, पाणी साठा जास्तीत जास्त होईल त्याच्या साठा. त्यामुळे आपल्याला साधारणतः आपलं जवळजवळ 310 TCM एवढा पाणी साठा होणार आहे. जवळजवळ ह्या पाणी साठ्यामुळे जवळजवळ आपले 69-70 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे आपण मोजणी करून आपण साधारणतः एक काम चालू करणार. आता मोजणी झाल्यानंतर साधारणतः आता आज तारीख जवळजवळ आहे 8 तारीख आहे. आपण एक साधारणतः एक मोजणीचा साधारणतः आता एक हद्द फिक्स व्हायला साधारणतः एक आठवडा जाईल. 15-20 तारखेच्या नंतर आपण फिक्स करून जेवढं आपल्याला शक्य होईल पावसाळ्याच्या अगोदर तेवढं पूर्ण करू. तसंही तलावाचा आपल्या कामाचा कालावधी 3 वर्षाचा आहे, 2027 पर्यंत आहे. पण आम्ही असे हे करतो की 2027 म्हणजे वेळेत काम पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करू. जास्त अनेक महिन्यांपासून रखडलेल्या आणि कोट्यवधी रुपयांचा निधी आलेल्या एरुंडोलीच्या या पाझर तलावाचे कामास मोजणी करून हद्दी खुणा कायम करून आणि पूर्ववत भराव होणार आहे. यामुळे कालव्यापासून वंचित शेती पुन्हा हिरवीगार होणार असल्याचं मत शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.